नमस्कार मंडळी, मी याशिका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी कुरकुरीत बोंबील ही रेसिपी करणार आहोत। बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तुम्ही नॉनव्हेज मध्ये पण दाखवा, तर मी नॉनव्हेज मध्ये आज कुरकुरीत बोंबील फ्राय हे दाखवणार आहे। अगदी मुंबई आणि मुंबईच्या बाहेरच्या लोकांना पण खूप ही डिश आवडते, तर कशी क्रिस्पी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते। आणि मला बऱ्याच जणांचे मेसेजेस आहेत चिकन बिकन दाखवा, तर जरा उन्हाळा चालू आहे, उन्हाळा थोडा कमी झाला की मी पुढचे व्हिडिओ चिकनचे वगैरे टाकणार आहे। तर आता ही मी कुरकुरीत बोंबील कसे बनवतात हे मी तुम्हाला दाखवते। साहित्य आणि कृती बघा। तर मंडळी, हे बोंबील आहेत, एकदम फ्रेश आहेत। हे बघा, एकदम फ्रेश आहेत। मी स्वच्छ कापून धुवून घेतलेले आहेत। हे 4 बोंबील आहेत। मी तुम्हाला 4 बोंबील फ्राय करून दाखवते असं कुरकुरीत कसे होतील। तर हे लिंबू आहे आणि इथे मी साठवणीतला मसाला घेतलेला आहे आणि इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे, मीठ घेतले, हळद घेतले, तेल घेतले, कोकम घेतले, हे पाण्यात घालून घेतलेत कोकम। त्याच्यानंतर कोथिंबीर घेतले, इथे मी आलं लसूण पेस्ट घेतले आणि इथे तांदळाचं पीठ आणि मी रवा घेतलाय। आता मी तुम्हाला कृती दाखवते करून कसं। तर हे जे आहे हे लिंबू आहे, अर्ध लिंबू मी छान याच्यावरती पिळणार आहे। म्हणजे मी कोकम सुद्धा घालणार आहे म्हणून अर्ध लिंबू घेतलंय, कारण आपल्याला कसं माहिती आहे कुरकुरीत करण्यासाठी बोंबलातलं जे पाणी असतं ते काढून घ्यायचं आहे। आणि इथे थोडं मीठ घालणार आहे, मीठ घालणार आहे आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी, असं मिक्स करून द्यायचं आहे आणि थोडी हळद घालायची आहे। आपण घालता क्षणी असं पाणी सुटायला लागलेलं आहे। हे बघा, असं छान मिक्स करून ठेवायचं आणि तुमच्याकडे एखादी जाळी वगैरे असेल ना त्याच्यावर असं ठेवून द्यायचे। आता हे मी पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं आहे। हे बघा, हे पाणी असं निघणार आहे, तुम्हाला दिसतच असेल। हे बघा, तर असं पाणी निघण्यासाठी हे मी 15 ते 20 मिनिटं असं ठेवून देणार आहे। आता काही लोक काय करतात, ह्याच्यावरती कपडा पाटा ठेवतात, त्याच्यावरती कपडा घालून असं पाटा ठेवतात। तर मी काय तसं ठेवणार नाही आहे, कारण माझ्याकडे पाटा वगैरे काही नाही आहे। त्यामुळे मी लिंबू लावते आणि मीठ लावते, त्याने सगळं पाणी निघून जातं। 15 मिनिटांमध्ये बहुतेक पाणी निघून जातं। आणि मला काय माहिती आहे, एकदम अशा कडक पण नको आहे, थोडंसं त्यातलं ना असं खायला पण मिळालं पाहिजे, म्हणून मी ना असं ह्याच्यावरती चाळणीवरती ठेवते। जेवढं पाणी निघून जाईल तेवढं 15-20 मिनिटात मी ते पाणी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। आपण इथे आलं लसूणची पेस्ट घेऊया, त्याच्यामध्ये मीठ घालूया, थोडं काश्मीरी मिरची पावडर घातली आणि साठवणीतला आपला मसाला असतो तो घातलाय आणि हे कोकमात पाणी घालून ठेवलेलं मी ते थोडंसं मी हे असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला हे बोंबील आहेत त्यांना छान असं लावून घ्यायचंय, असं मसाला संपूर्ण असा लावून घ्यायचा आहे छानपैकी।
असं पूर्ण पाणी गेलं ना की छान कुरकुरीत होतात ते. आता हे आपण 10 मिनिटं ठेवून देऊ, म्हणजे ह्याच्यामध्ये चांगले मसाले वगैरे पूर्ण मीठ वगैरे लागलं जाईल. तर आपण थोडंसं लाल तिखट वगैरे असं घालून तांदळाचं पीठ आणि रवा आपण तेल छान गरम करून घ्यायचंय. तेल गरम झाल्याशिवाय बोंबील घालायचा नाहीये. आणि बोंबील ना असा छान रव्यामध्ये पूर्ण असा हे बघा असा छान पैकी आणि तो झाडून घ्यायचा. म्हणजे बघा तवा तापलाय छान. छान असा रवा ना असा दाबून घ्यायचा. थोडासा बाजूला करून घ्यायचा, पण नाजूक असतो बोंबील त्यामुळे बघा हे अजूनही हे बघा छान छान कुरकुरीत झाले. मस्त कुरकुरीत तयार आहे. हे पहा एवढे सुंदर झालेले आहेत. हे बघा एक बोंबील फ्राय रेडी झालेला आहे. आता तुम्ही पाहिलं असाल खूप छान दिसतोय आणि खायलाही टेस्टी. आणि हॉटेलला वगैरे ह्याची मागणी खूप असते. लोक गेलं तर स्टार्टरसाठी किंवा याच्यासाठी असं क्रिस्पी बोंबील मागवतात. तर आपण घरी केलं आहे. ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही करून पहा. आणि आमचं चॅनल तुम्हाला आवडत असेल याशिका रेसिपी तिला सबस्क्राईब करा आणि जरा लाईक करा, जरा शेअर करा. जास्तीत जास्त घराघरात आमचा व्हिडिओ पोहोचू दे असंच तुमचं आम्हाला प्रेम आम्हाला देत जा. आणि आम्हाला फार बरं वाटतं आहे की तुमचे मेसेजेस येत आहेत. तर आता मी नॉनव्हेजचे पण प्रकार दाखवणार आहे. थोडं उन्हाळा वगैरे कमी झाला की मी थोडेसे चिकन वगैरेचे प्रकार दाखवेन. तर तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती.